गुड मॉर्निंग. आता आपण काल नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंडची सिनॉप्सिस थेरॉटिकल पार्ट बघितलेला होता. आता तुम्हाला एक मी PDF क्वेश्चन्स रिवाइज क्वेश्चन्स फॉर व्हेरियस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स चे MCQ पाठवलेले आहेत. त्यातला जो पेज नंबर आहे तो पेज नंबर आपल्याला जर बघितला तर पर्टिक्युलरली तो पेज नंबर मला असं दिसणं झालेलं आहे राजानो. बरं, काय असेल ते पेज नंबर वरती असेल बघा, रिव्हिजन क्वेश्चन फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, हा वरचा पहिला पार्ट आहे. मग त्यामधला पहिला प्रश्न बघा, इथाइल अमाइन ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KMnO4. आता KMnO4 काय येतो? नॅसंट ऑक्सिजन देतो. आता इथाइल अमाइन म्हणजे C2H5NH2 आहे. आता NH2 मधला जो नायट्रोजन आहे त्याच्यावरती लोन पेअर आहे आणि त्या लोन पेअरला तो नॅसंट ऑक्सिजन काय करतो? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि तुम्हाला N ऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं? N ऑक्साईड. दॅट इज ऑप्शन डी. हे लक्षात ठेवा. लोन पेअर ऑफ नायट्रोजन फ्रॉम अमाइन form coordinate bond with nascent oxygen which is produced from a KMnO4. पुढं, which of the following reaction does not yield an amine? तर बघा सी आहे की नाही बघा, कारण का अल्काइल सायनाइडचं हायड्रोलिसिस केलं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतं, ह्याच्यामधनं अमाइन्स मिळत नाही. पहिल्यामध्ये अमोनिया बरोबर मिळणार आहे, नंतर हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर मिळणार आहे आणि अमाइड्सचं रिडक्शनपासून सुद्धा अमाइन्स मिळणार आहे. फक्त सी ऑप्शन्समध्ये मिळणार नाही. पुढे द एंड प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन. आता तुम्हाला माहिती आहे की एक्सेप्ट मिथाइल अमाइन, इथं इथाइल अमाइन आहे, ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड दिलेली आहे, म्हणजेच इथाइल अल्कोहोल तयार होईल C2H5OH. त्याच्याबरोबर PCl5 ची रिॲक्शन केली की C2H5Cl होईल आणि C2H5Cl म्हणजेच अल्काइल हॅलाइड इथाइल क्लोराईड बरोबर त्याचं अमिनोलायसिस केलं की परत तुम्हाला इथाइल अमाइन मिळेल. हे लक्षात ठेवा. पुढं, प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन कॅन बी डिस्टिंग्विश बाय. आता प्रायमरी Br2 विथ KOH हा जर तुम्ही बघितला तर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन्समध्ये वापरलं जातं. HClO9 NH3 अमिनोलायसिसमध्ये आहे. फक्त प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन कॅन बी डिस्टिंग्विश बाय अ नायट्रस ॲसिड. प्रायमरी गिव्ज अल्कोहोल, सेकंडरी गिव्ज नायट्रोसो कंपाऊंड आणि टर्शरी इज गिव्ज सोल्युबल नायट्रोसो कंपाऊंड. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं, इंडिकेट विच नायट्रोजन कंपाऊंड अमंग द फॉलोइंग वुड अंडरगो अ हॉफमन रिॲक्शन्स, दॅट इज रिॲक्शन विथ Br2 अँड स्ट्रॉंग KOH टू फर्निश प्रायमरी अमाइन. आता Br2 विथ KOH आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये आपल्याला हॉफमन म्हणजेच ब्रोमामाइड डिग्रेडेशन मग अशीच आपण बघितलेलं आहे. Br2 विथ KOH हा हॉफमन डिग्रेडेशन आणि हॉफमन डिग्रेडेशन कुणाबरोबर होतोय तर अमाइड बरोबर होतंय, म्हणजेच RCONH2 हा जाणार आहे. हायड्रोलिसिस ऑफ बेन्झोनायट्राईल म्हणजेच म्हणजेच सायनोबेन्झिन, बेन्झिनला CN ग्रुप हा त्याचं हायड्रोलिसिस केलं की बेन्झॉइक ॲसिड तयार होणार आहे. व्हेन प्रायमरी अमाइन इज ट्रीटेड विथ कार्बन डायसल्फाइड इन प्रेझेन्स ऑफ HgCl2 द प्रॉडक्ट फॉर्म इज. आता प्रायमरी अमाइन आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि त्यावेळेला जर आपण बघितलं तर आपल्याला CS2 कार्बन डायसल्फाइड इन प्रेझेन्स ऑफ HgCl2 आपल्याला ह्यामध्ये ही रिॲक्शन मस्टर्ड रिॲक्शन म्हणजेच मस्टर्ड ऑइल रिॲक्शन म्हटलं जातं. ह्या रिॲक्शनला कुणाबरोबर? ज्या वेळेला प्रायमरी अमाइन व्हेन दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ होम Hg2Cl2 बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन करेल. ओके. म्हणजेच आपल्याला जर रिॲक्शन्स पॅटर्न जर बघितला तर Hg2Cl2 बरोबर इन प्रेझेन्स कुणाचं आहे रे? इन प्रेझेन्स जर आपण बघितलं तर इन प्रेझेन्स आहे कार्बन डायसल्फाइड म्हणजेच CS2 बरोबर त्याची रिॲक्शन आहे आणि ती रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर त्या रिॲक्शनला
मस्टर्ड ऑइल फॉर्मेशन किंवा मस्टर्ड ऑइल रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या मस्टर्ड ऑइल रिॲक्शन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर बाळांनो लक्षात ठेवा की ह्यामध्ये अमाइन्स हा ज्या वेळेला पर्टिक्युलरली रिॲक्शन्स वाईज मस्टर्ड ऑइल रिॲक्शन्समध्ये जातो Hg2Cl2 बरोबर. ओके, आता हा जो पॅटर्न आहे म्हणजेच तुम्हाला आयसो पर्टिक्युलरली जर बघितलं तर आपल्याला जो पार्ट आहे तो पार्टमध्ये अल्काईल आयसोथायोसायनेट हा प्रॉडक्ट बघायला मिळणार आहे. काय बघायला मिळणार आहे? अल्काईल आयसोथायोसायनेट, हे लक्षात ठेवा. ओके, आता हा अल्काईल आयसोथायोसायनेट ही रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर ती कार्बाईल अमाईनसारखीच रिॲक्शन आहे, परंतु ह्यामध्ये आपल्याला Hg2Cl2 ही इन प्रेझेन्स ऑफ अ कार्बन डायसल्फाईड बरोबर ही रिॲक्शन्स केलेली आहे. हे लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला महत्त्वाचं प्रायमरी अमाईन म्हणजेच कुठलाही प्रायमरी अमाईन्स तुम्ही जर घेतला आणि प्रायमरी अमाईन्स बरोबर जर रिॲक्शन्स केली तर ती प्रायमरी अमाईन्स CS2 इन HgCl2 त्याला नायट्रस पर्टिक्युलरली आपल्याला मस्टर्ड ऑइल रिॲक्शन, हॉफमन मस्टर्ड ऑइल रिॲक्शन म्हणतात आणि अल्काईल आयसोथायोसायनेट तयार होतं. पुढं पिकअप द करेक्ट स्टेटमेंट. बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्काईल हॅलाइड्स आर मोर दॅन दॅट करस्पॉन्डिंग अल्केन. इन वॉटर सोल्युबिलिटी C6H5NH2 इज अ वीकर बेस दॅन NH3 अँड D. ऑल द अबाव स्टेटमेंट्स आर करेक्ट. बरोबर आहे, ह्या सगळे स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. बघा तुम्ही, बॉइलिंग पॉईंट ऑफ RX अल्केनपेक्षा जास्त आहे. सोल्युबिलिटी मिथाईल अल्कोहोलची C2H5OH पेक्षा जास्त आहे. C2H5ची फिनॉलपेक्षा जास्त आहे. ओके, पुढं विच ऑफ द फॉलोइंग अमाईन विल नॉट रिस्पॉन्ड टू कार्बाईल अमाईन. त्यातलं सेकंडरी अमाईन कुठलं आहे बघा, CH3 ट्वाईस NH हा तुम्हाला देणार नाही, कारण प्रायमरी अमाईन्स फक्तच कार्बाईल अमाईन म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली आयसोसायनाइड टेस्ट देईल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथॅननायट्राईल तर C2H5C ट्रिपल बॉन्ड N हा येईल. CH3C ट्रिपल बॉन्ड हा मिथाईल नायट्राईल येतो. हे लक्षात ठेवा, तुम्हाला इथेन नायट्राईल हा पार्ट विचारलेला आहे. ओके, आणि इथेन नायट्राईल आहे. C2H5C मध्ये 3 कार्बन येतात, हे लक्षात ठेवा, आणि CH3C मध्ये 2 कार्बन आहेत. म्हणजे 2 कार्बनचा अल्केन इथेन आला आणि म्हणून त्याचं नाव इथेन नायट्राईल म्हणजेच ऑप्शन बी येणार. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोड्यूस बाय द रिॲक्शन ऑफ RCN ओके इन सोडियम अँड अल्कोहोल. सोडियम आणि अल्कोहोल बरोबर कुठला प्रॉडक्ट आपल्याला तयार होतो हे लक्षात ठेवा. आता सोडियम आणि अल्कोहोल म्हटलं की नॅसंट हायड्रोजन देणार आहे आणि अल्काईल सायनाइड बरोबर गेलं तर प्रायमरी अमाईन्सच तयार होणार आहे, म्हणजे RCH2NH2 हे तयार होईल. विच ऑफ द फॉलोइंग विल गिव्ह अ प्रायमरी अमाईन ऑन हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसनं कोण प्रायमरी अमाईन देईल तर अल्काईल सायनाइड देईल, RCN देईल. C3H9N कॅनॉट रिप्रेझेंट क्वाटर्नरी सॉल्ट. हा करत नाही, तो प्रायमरी पण करतो, सेकंडरी पण करतो आणि टर्शरी पण करतो. हे लक्षात ठेवा, कारण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. टर्शरी नायट्रो कंपाऊंड कॅनॉट शो अ टॉटॅमेरिझम, कारण त्याच्यामध्ये आपल्याला डू नॉट हॅव लॅबिल हायड्रोजन. लॅबिल म्हणजेच अल्फा हायड्रोजन त्याच्यामध्ये नाही आहे. पुढं ॲसिटॉन ऑक्झाईम कॅन कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन गिव्ज. आता ॲसिटोन ऑक्झाईम आहे. आता ॲसिटोन ऑक्झाईम म्हणजे CH3C डबल बॉन्ड OCH3 त्याच्याबरोबरीनं NH2OH तयार करायचं, म्हणजेच ॲसिटॉक्झाईम तयार होईल. आणि ॲसिटॉक्झाईमचं कॅटॅलिटिक रिडक्शन जर केलं तर तुम्हाला आयसोप्रोपाईल अमाईन तयार होईल. सेकंडरी
हा नाही आहे, कारण NH2 ग्रुप आहे म्हटल्यावर आयसोप्रोपाईल अमाइन तयार होईल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? बघा, मिथाइल अमाइन इज लेस बेसिक दॅन अमोनिया, हा आहे का बघून घ्या. त्याच्यानंतर मिथाइल अमाइन इज मोर बेसिक दॅन अमोनिया, मिथाइल अमाइन इज ॲसिडिक टुवर्ड्स लिटमस, तर हा आहे मिथाइल अमाइन इज मोर बेसिक दॅन NH3 बिकॉज मिथाइल अमाइन कंटेन्स अल्काइल ग्रुप ऑन विच कॅन हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅरेक्टर. पुढं, इन द फॉलोइंग रिॲक्शन C6H5NH2 CHCl3 NaOH आपल्याला बघायला मिळणार आहे फिनाइल आयसोसायनाइड हा प्रॉडक्ट तयार होईल. दॅट इज पर्टिक्युलरली ए ऑप्शन येतो. डाय अझो कपलिंग इज युजफुल टू प्रिपेअर, डाईज प्रिपेअर करतं. कीटोन्स अँड प्रायमरी अमाइन्स फॉर्म, म्हणजेच प्रायमरी अमाइन आणि कीटोन हे तुम्हाला फॉर्म काय करतं तर ॲनिल्स फॉर्म करतं. काय करतं? ॲनिल्स फॉर्म करतं, हे लक्षात ठेवा. आता ॲनिल्स म्हणजेच काय तर RC डबल बॉन्ड OR आहे आणि तुमचा प्रायमरी अमाइन म्हणजे RNH2 आहे. त्यातला ऑक्सिजन जो आहे का किटोनिक ग्रुपमधला, तो किटोनिक ग्रुपमधला ऑक्सिजन हा H2 बरोबर जाऊन H2O बाहेर पडतं आणि NR ग्रुप अटॅच होतं, त्याला ॲनिल्स म्हणतात. याला लक्षात ठेवा. म्हणजे RC डबल बॉन्ड NR अँड R हे लक्षात त्याची रिॲक्शन्स ठेवून घ्या. पुढं IUPAC नॉमेनक्लेचर हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा. आता IUPAC नॉमेनक्लेचर काय येणार आहे बघा. 1 2 3 म्हणजे 3 अमिनो 5 हेप्टॅनोइक ॲसिड. पुढं बघा, द रिॲक्शन C6H5NO2 प्लस KOH हीट ऑर्थो पॅरानायट्रॉल पॅरानायट्रोफिनॉल इज ॲन एक्झाम्पल ऑफ. आता हे काय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवा. ॲनिलिन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3. आता कॉन्सन्ट्रेटेड HNO3 बरोबर ॲनिलिन म्हणजेच बेन्झिन अमाइन किंवा अमिनो बेन्झिन हा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुणाला HNO3 बरोबर घेतलं तर नायट्रो आपल्याला बेन्झिन तयार होणार आहे. 23 पॅरानायट्रोटोल्यून ऑन फर्दर नायट्रेशन. पॅरानायट्रोटोल्यून जर तुम्ही घेतला तर तो फर्दर नायट्रेशन्समध्ये आपल्याला बघा पॅरानायट्रोटोल्यून हा जर तुम्ही बघितला. आता ह्या पॅरानायट्रोटोल्यूनचा जर बघितला तर तुम्हाला ऑर्थोला आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळेल. इथं अल्काइल ग्रुपशी काही संबंध येत नाही, त्यामुळे सी ऑप्शन, बी ऑप्शन आणि डी ऑप्शन. कारण का सी आणि डीला जे बी आणि डीला आपल्याला मेटा पोझिशन दिलेली आहे आणि मेटा पोझिशन हा नायट्रोटोल्यून कधीही देत नाही, हे लक्षात ठेवा. तो ऑर्थो देतो, कारण का मिथाइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे म्हणून ऑर्थो कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट येतं. आता बघा NH2Cl घेतलं आहे, CHCl3 घेतलं आहे, KOH घेतलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला पहिल्यांदा आयसोसायनाइड NC तयार होणार आहे आणि मग त्याच्या बरोबरीनं आपल्याला HCl विथ 300 केल्व्हिन हा केलेला आहे रिॲक्शन्समध्ये. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तुम्हाला तो क्लोरो म्हणजे 4 क्लोरो ॲनिलिन तो प्रॉडक्ट येतो. CHCl3 बरोबर NC तयार होणार आहे आणि HCl बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन्स करेल त्यावेळेला लक्षात घ्या तुम्हाला परत ॲनिलिनच तयार होणार आहे. म्हणजेच जो पहिला प्रॉडक्ट आहे तोच तयार होणार आहे आणि फॉर्मिक ॲसिड तयार होईल, मिथॅनोइक ॲसिड. एक्स म्हणजेच काय तुमचा जो ओरिजिनल प्रॉडक्ट आहे तोच आहे. HCl हायड्रोलिसिस होतं, त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस कुणाबरोबर तर पर्टिक्युलरली इन प्रेझेन्स ऑफ KOH ह्याच्याबरोबर आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून तुम्हाला परत ऑप्शन पर्टिक्युलरली ए हा बघायला मिळेल. विच ऑफ द फॉलोइंग ऑन हायड्रोलिसिस फॉर्म ॲसिटिक ॲसिड. कुणाचं तर CH3CNचं गेलं की तुम्हाला ॲसिड हायड्रोलिसिस बघायला मिळतं. द कलर ऑफ पॅरा अमिनो अझोबेन्झिन ह्याचा कलर येतो पर्टिक्युलरली आपल्याला जर बघितलं तर लक्षात घ्या ऑरेंज डाय हा तुम्हाला कलर बघायला मिळतो. ठीक आहे, मग ह्याच पद्धतीनं तुम्ही पुढचं बघू शकता. आता
पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं द टाईप ऑफ आयसोमेरिझम एक्झिबिटेड बाय 32 आहे बघा C6H5CN अँड NC हे फंक्शनल आयसोमर्स येतात कारण सायनाईड आणि आयसोसायनाईड आहे. तसंच 33 बघा द कंपाऊंड ऑप्टेन बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन आणि क्लोरो अमाइन. मग पुन्हा ती तुम्हाला आयसोसायनाईड टेस्ट बघायला मिळते बघा. ओके, अ बेकमन्स रिअरेंजमेंट इज इफेक्टेड बाय. आता बेकमन्स रिअरेंजमेंट इज इफेक्टेड बाय त्याला सल्फ्युरिक ॲसिडला ज्या वेळेला रिॲक्शन्स केली जाते त्यावेळेला त्याला आपलं म्हटलं जातं. आता 36वं बघा A compound A has a molecular formula C7H7NO on a treatment with a Br2 and KOH. आता Br2 आणि KOH जर असेल तर तो ॲसिटामाइडच असला पाहिजे, म्हणजे अमाइड असला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर बघितलं तर तुम्हाला 36 हा जो आहे हा अमाइडच असला पाहिजे आणि तो अमाइड जर तुम्ही C7H7NO जर घेतला तर तुम्हाला C6H5CONO2 म्हणजे बेन्झा अमाइड हा प्रॉडक्ट येईल. डाय टेस्ट कॅन बी यूज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन. आता डाय टेस्ट हे यूज केलं जातं इथाईल अमाइन आणि ॲनिलीन हे डिस्टिंक्शन करण्याकरता आपल्याला यूज केलं जातं. ॲनिलीन ऑन हिटिंग विथ अ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तर तुम्हाला ऑर्थोपॅरा नायट्रो ॲनिलीन तयार होतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग ह्याच रिॲक्शन्स पुढं तुम्ही बघू शकता, त्या रिॲक्शन्स करू शकता, हे लक्षात ठेवा. ज्या ज्या आता तुमच्या बरोबरीनं जवळजवळ आपण एक 30 ते 35 एक्झाम्पल्स सोडवून घेतलेले आहेत त्याच्यामधले, ठीक आहे. आणि त्यातून काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला शंका पण विचारू शकता, आणखीन फोन करून तुम्ही विचारू शकता. तर हा आपला नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्सचा पार्ट इथं आपल्याला संपतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. किती मिनिट